नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये रिंग रोड प्रकल्पावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। विकासाच्या नावाखाली सुपीक शेती आणि पिढ्यानपिढ्यांची घरे आणि पाण्याचे स्रोत उद्ध्वस्त केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। काही हितसंबंधी आणि प्रभावशाली लोकांच्या फायद्यासाठी सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत। शेतकऱ्यांचा सवाल आहे की पर्यायी मार्ग उपलब्ध नसतानाही त्यांच्या सुपीक जमिनींचाच आग्रह का धरला जात आहे। तसेच काही बड्या नेत्यांच्या आणि प्रभावशाली लोकांच्या जमिनी वाचवण्यासाठी रिंग रोडच्या नकाशात वारंवार बदल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रक्रियेमुळे शेतकरी कुटुंबांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही या अनिश्चिततेचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि MSRDC प्रशासनाकडे प्रत्यक्ष जागेवर येऊन स्पॉट सर्वे करण्याची मागणी केली आहे। कार्यालयात बसून निर्णय घेण्याऐवजी शेतकऱ्यांशी संवाद साधून पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी त्यांची भूमिका आहे। विकास हवा, पण शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणून नव्हे। अन्नदात्याच्या अश्रूंवर विकासाची इमारत उभी राहू शकत नाही असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। दमदाटी झाली आता काल आम्हाला निवेदन देऊन मारून काढून देऊ दत्ता गायकवाड पवन दत्ता पाहिजे होता इथं। आमच्या बापाची जागा आहे, आम्हाला बोलायचा अधिकार होता। ही जागा आमची वाली, इकडे बोलायचा अधिकार आमचा आहे। आता मी प्रांत आहे आणि माझा मी इकडे काल नाही मॅडम, तुम्ही प्रांत आहे, तुमच्या ऑफिस मध्ये येऊन त्याचं काम नव्हतं बोलायचं। निवेदन द्यायला आले का पोलिस धक्का लगेच बुके करायची आम्हाला, आम्ही गप्पीत बोलून नाही दिलं, त्यांनी उचकून दिलं बाहेर काढून गच्चील धरून। त्याचा आता आमच्या वावर झाले, आम्ही तुम्हाला उचकून देणार नाही। पवन दत्ताचं माथुरीमध्ये बोलण्याचं काहीच काम नव्हतं। आम्हाला काल म्हणे माथुरीत मुंगसाऱ्यात बोलायचं नाही म्हणे। तुमची पाण्याची विहीर आहे म्हणे, ठेकेदार पाणी वापरेल म्हणे, आम्ही कुठे जायचं सांगा मला। म्हणजे हे प्रशासक अधिकारी असं बोलताय तुम्ही? आपण काय करू? 3 चक्कर झाले, डायरेक्ट बोलले की ठेकेदार द्या म्हणे, ठेकेदार पाणी वापरून टाकेल। झालेला नाही, आम्ही शेतकरी सगळे उपस्थित दाखवली शेतकरी अशी भाषा करतात। वावरात शिरायचं नाही, आम्ही आता न्यायालयाच्या दारात नाही तर लगेच उडी मारतो मी पोरं घेऊन लहान लहान। आम्ही न्यायालयाच्या दारात 4 महिन्यापासून धुन जावलंय, एका उत्तर दिलं नाही, काहीच नाही। 4 दिवस वेळ मागितली, 4 दिवस द्या ना। न्यायालयीन गोष्ट आहे, तर न्यायालयीन प्रलंबित गोष्ट आहे ना। अहो, हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न ही बघा परिस्थिती महाराष्ट्राची आणि नाशिक जिल्ह्याची। जो कुंभमेळावा महाजने त्यांनी येऊन ही परिस्थिती पाहावा। शेतकऱ्यांचा किती दिवस अंत बघायचा? ही बघा शेतकरी आहे का काही इथं गुन्हेगार आहे? ही एवढी परिस्थिती। हे बघा लहान लहान मुलं आहे, शाळा आहे, एवढले घर चालले। नाही, काल ते प्रांत वेगळे होते तरी त्यांनी माथुरच्या ठिकाणी जाऊन बोलायची गरज नव्हती। नाही, आम्ही पण खूप वेळेस आलो ना मॅडम। जाऊ दे, शाळेतली पोरं जाऊ दे। शूटिंग चालू ठेवा रे, व्यवस्थित चालू ही बघा महाराष्ट्राची दांडकशाही। ही बघा सर्व दांडकशाही। शेतकऱ्यांवरती किती जुलूम होतो सर्व महाराष्ट्राने बघावा।
आम्ही काल गॅडम साहेबांना पण निवेदन दिलंय. फक्त 1 तारखेपर्यंत आणि मोजून घ्या, पण 1 तारखेपर्यंत हे दोन्ही गाव मोजायचे ते न्याय प्रविष्ट सोडा मॅम. आमच्या वैयक्तिक लग्नांसाठी आम्हाला 1 तारखेपर्यंत नाही काही संबंध नाही. आम्ही तिकडे वरती पण 15 मे पर्यंत तुमच्या बांगल्यांना किंवा तिथं मोजणी येणार नाही हा शब्द दिलेला आहे शिवेंद्र राजेंनी. त्या पद्धतीनं आमच्या लग्नाच्या तारखा पत्रिका स्वतः अंडेंनी सुद्धा दिलेलं आहे. कार्यक्रम आहे आज आणि उद्या. आणि तुम्ही जर आमच्या समोर जर सगळे लोक येऊन जर आमच्या घरात तमाशा करत असाल तर कदापि ऍक्सेप्ट करणार नाही आम्ही. आम्ही शेतकऱ्याचं रूप दाखवू काय? घरदारांनी नाही मोजत, घरं मोजू राहिले. आज 50 महिला तिथं आलेल्या आहेत कामासाठी. तुम्ही 1 तारखेनंतर या दोन्ही गावांच्या मोजण्या करा.